श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 39. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ऐक. 60 वर्षे वांझेसी एका पुत्र झाला परेसा. आपस्तंभ शाखेसी ब्राह्मण एक परेसी. शौनक गोत्र प्रवरेसी नाम तया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे आचरणी आपण करी परीयेसा. वर्षे 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांझ म्हणून ख्यातीसी होती तया गाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्ती पुरत्सर. नित्य नेम असे थोर गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रतिदिवसी आनोनी करी श्री गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तत होती परीयेसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले श्री गुरुमुनी. तुच्छा करीती हासोनी तया द्विज श्रियेसी. श्री गुरु म्हणती तेसी काय अभिष्ट असे मानसी. आणि तेती प्रतिदिवसी निरांजन परोपरी. तुझ्या मनीची वासना सांगे त्वरित विस्तारून. सिद्धी पावविल नारायण गौरी रमन गुरुप्रसादे. ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन. विनवी तसे कर जोडून निपुत्री कामी लोकनिंद्य. आता पुरे जन्म मज 60 वर्षे झाली सहज. आम्हा आता वर देजे पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवंती व्हावे आपण अंतःकरण होय पूर्ण. ऐसा वर देणे म्हणून विनवी तसे तये वेळी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन. पुढील जन्म जाणे कवन तू ते स्मरण कैचे सांग. नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता झालो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तू ते जाण कन्यापुत्र सुलक्षण. होतील निश्चये म्हणून श्री गुरु म्हणती तियेसी. श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठ बांधोनी. विनवी तसे कर जोडूनी ऐका स्वामी कृपा सिंधू. 60 वर्षी जन्मासी झाली स्वामी परीयेसी. होत नाही विटाळसी माते कैचे पुत्र होशी. अश्वस्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून. पुत्र न होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी. सेवा करीतसे स्वामी अश्वस्थाची परीयेसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी. अन्यथा नो हे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी. स्वामींनी दिधला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी गुरुवर शकून गाठी बांधिली म्या. अश्वस्थ सेवा बहुदिवस करिता झाले मज प्रयास. काय देईल आम्हास अश्वस्थ सेविते मूर्खपणे. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन. अश्वस्थ सेवा महापुण्य वृथा नोहे परीयेसा. आता आमचे वाक्ये करी नित्य जावे संगमातिरी. अमर जावा हे निरंतरी भीमारथी समागमेत. तेथे अश्वस्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करीवो एकमने आम्हा सहित अश्वस्थाची. ऐकोनी श्री गुरुचे वचना विनवी तसे ते अंगना. अश्वस्थ वृक्षाचे महिमाना स्वामी माते निरोपावे. श्री गुरु म्हणती तियेसी अश्वस्थ वृक्षाची निंदा करीसी. महिमा असे अपार त्यासी समस्त देव तेथे वसती. अश्वस्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण. नारद मुने ते विस्तारोन ब्रह्मदेवे सांगितले. ब्रह्मा सांगे नारदासी अश्वस्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेशी अग्निरुद्र वसे जाना. शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शूलपानी. पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे वसतसे. इंद्रादिदेव परीयेसी वसती पूर्व शाखेसी. आदित्य देव अहर्निशी समस्त शाखेसी वसती जाना. गोब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परीयेसी. समस्त मुळांकुरेसी अस्ति देखा निरंतर. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा. सांगेन ऐका तत्परा विधान असे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रमासी अस्तंगत गुरु शुक्रेसी. चंद्रबळ नसते दिवशी करू नये प्रारंभ. या व्यतिरिक्त अनिक मासी बरवे पाहुनिया दिवसी. प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होऊनी.
भानु भौमवारेसी आतळू नये अश्वस्थासी भृगुवारी संक्रांती दिवसी स्पर्शू नये पर्येसा संधी रात्री रक्तातिथी पर्वणीसी व्यतिपाती दुर्दिनादी वैधृती अपराह्नसमयी स्पर्शू नये सचेल स्नान करुनी निर्मळ वस्त्र नेसोनी गंगा यमुना कलश दोनी आनोनी ठेवणे पारावरी पूजा करावी कलशांसी पुण्याहा वाचन मार्ग कर्मेसी संकल्पावे विधीसी काम्यार्था फुले उच्चारावे मग कलश घेवोनी 7 वेळा उदक आणोनी स्नपन करावे जानोनी अश्वस्थ वृक्षासी अवधारा पुनरपी करू निया स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष सुक्त म्हणून पूजा करावी षडोपचारे त्रयमूर्तीचे असे स्थान शिवशक्ती विने नाही जान समजता ते आवाहनोन षडोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे तया वृक्षासी पुनरपि संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसी श्रीगर्भिणी की उदक कुंभ घेवोनी तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्या पदोपदी अश्वमेध पुण्ये जोडे फळप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यू जरा व्याधी संसार भय नाश होती ग्रह दोष वाधून सक्षकती सहस्र प्रदक्षिणा कराव्या पुत्र काम्य असे जासी त्याते फल होय भरवसी मनोवाक्काय कर्मेसी एको भावे करावे शनिवारी वृक्ष धरोनी जपावे मृत्युंजय मंत्रांनी काळ मृत्यू जिंकोनी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्णायुषी होती निश्चिती शनी ग्रहण पीडिती प्रार्थावे अश्वस्थासी अश्वस्थस्थळी बैसोन एकदा मंत्र जपताक्षण फळे होतील अनेक गुण वेद पठन केलियाचे नर एखादा अश्वस्थासी स्थापन करी भक्तीसी आपुले पितृ 42 स्वर्गी स्थापी परेसा श्री गुरु म्हणती वांसतीसी अश्वस्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जासी त्याते होय फलश्रुती आचार करीवो येणे परी संशय अंतःकरणी न धरी वृक्ष असे भीमातिरी जेथे अमरजा संगम तेची अमुचे असे स्थान सेवा करीवो एको मने होईल तुझी मनकामना कन्या पुत्र तुझ होतील श्री गुरु निरोप जेने परी तैसी सेवा करीते नारी येणे परी 3 रात्री आराधिले परेसा गुरु सहित अश्वस्थासी पूजा करती तिसरे दिवशी स्वप्न झाले तेसी सांगेन ऐका एक चित्ते स्वप्नामध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी भाक काम्य झाले तुझे ऐक सांगेन एक करी म्हणे जाऊन या गाणगापुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो साथ नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझसी भक्षण करी वो वेगेसी निर्धार धरुनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखून सुशुष्पित सवेची झाली ते जागृत कल्पवृक्षे असे अस्वस्थ कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी 4थ्ये दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तये वेळी हसोनिया श्री गुरुमुनी फळे देती तिसी दोनी भक्षण करीवो संतोषोनी काम्य झाले आता तुझे भोजन करीवो तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुते दिल्हे आजी परी ऐसा व्रत संपूर्ण करोनी केले दान ते भामिनी तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी मौन दिवस 3 वरी हविषान्य भोजन करी श्वेतवस्त्र नेसोनी नारी कवनाकडे न पाहायची येणे परी तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परीयेसी सुस्नात होनी 4थ्ये दिवशी आले श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करीती एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्रवंती व्हावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपुल्या मंदिरासी ऋतू दिधला 5व्ये दिवशी म्हणून कन्या परेसा येणे परी ते नारी झाली ऐका गरोदरी ग्राम सकळ विस्मय करी काय नवल वर्ततसे ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते 10 दिवस क्रमोनी सुस्नात झाली ते भामिनी कडिये बाळक घेऊनी आली श्री गुरु दर्शनासी बाळक आणोनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनिया
आश्वासोनी श्री गुरुमूर्ती उठे बाळे पुत्रवंती बहुत परी संतोषविती प्रेम भावे करोनिया उठोनी विनविती श्री गुरुसी पुत्र नाही अमुचे कुशी सरस्वती आली घरासी बोला आपुळा सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन न करी मनी अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून तिये कुमारीसी कडिये घेती प्रीतियेसी सांगता ती समस्तांसी ते कन्येचे लक्षण पुत्र होतील बहुत इसी होईल आपण शतायुषी पुत्राचे पौत्र नयनेसी पाहिल अहेओपणे होईल इसी ज्ञानीपती त्याते चारे वेद येती अष्टेश्वर्वे नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरता इची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराजा इचे येईल इचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझ म्हणून श्री गुरु बोलिती श्री गुरु म्हणती तेसी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे तिसी अथवा शतायुषी मूर्खपये ऐकोनी श्री गुरुच्या वचना विनवितसे ते अंगना योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी 5 पुत्र व्हावे भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती वर देती तेने रीती संतोषोनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो लाधला नामकर्णी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जैने रीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने वंद्य वृद्धवंद्या संतानप्राप्ती नाम 39 अध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 40 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले अनिका ऐका वृक्ष झाला काष्टशुष्का विचित्र कथा ऐकपा गाणगापुरी असता गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नाम तया नरहरी एवोनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया जय जया गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती भक्तवत्सला परम ज्योती परम पुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृथा जाहलो दगडापरी निंदा करीती द्विजवरी कुष्टी म्हणोनी स्वामिया वाचिला वेद यजुशाखा निंदा करीतो माते लोका ब्राह्मणार्थन सांगती देखा अंगहीन म्हणोनिया प्रातःकाळी उठुनी लोक न पाहती आपुले मुख तेने माते होते दुःख जन्मपुरे आता मज आता धरुनी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला तेजीन श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे 4 घेऊन आलो सर्पनासी तव देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एको भावे करुणी चित्ती घेगा काष्ट झडकरी काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमा तेरी रोविपा तुवा जाऊनी संगमात स्नान करुणी यावे त्वरित पूजा करुणी अश्वस्त पुनरपी जावे स्नानासी हाती धरुनी कलश दोनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिनी स्नपन करिगा मनोभावे जया दिवशी काष्टासी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊनी डोईवरी गेला तो भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवरी जेने रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरितसे एक चित्ती भक्ती भावे करोनिया येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टासी दोन्ही कलश भरुनी घाली वेळोवेळी देखुनी म्हणत सकळही जन तया विप्रा बोलावोन सांगताती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण
नसेल निष्कृती तुझ्या पापा, म्हणून दिदले काष्ट बापा, वाया कष्ट करीतसी कापा, तू ते श्री गुरूंनी निरोपिले. ऐकोनी तयांचे वचन, विप्रवर करी नमन, गुरुवाक्य मज कामधेनू, अन्यथा केवी होईल. माझे मनी निर्धारू, असत्य नव्हे वाक्य गुरु, प्राण वेचिन सचराचरू, गुरुवाक्य मज करणे. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी, सांगती शिष्या परियेसी, स्वामींनी निरोपिले द्विजासी, शुष्क काष्टा भजी म्हणून. किती रीती आम्ही त्यासी, विनविले त्याच्या हितासी, वाया कागा कष्टसी, मूर्खपणे म्हणून. निर्धार करुनी मानसी, सेवा करीतो काष्टासी, जाहले 7 उपवासी, उदक मुखे घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, जैसा भाव अंतःकरण तैसे सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी, सांगेन कथा इतिहासी, सांगे सूत ऋषेश्वरांसी, स्कंद पुराणी परेसा. सूत म्हणे ऋषेश्वरांसी, गुरुभक्ती असे विशेषी, तारावया संसारासी, अनेक नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत, म्हणून न पहावा अंत, गुरु त्रयमूर्ती मनी ध्यात, सेवा करणे भक्तिभावे. दृढ भक्ती असे जयापासी, सर्व धर्म साधती तयासी, संदेह न धरावा मानसी, एक चित्ती भजावे. पूर्वी पांचाळ नगरात, होता राजा सिंहकेत, तयासी होता एक पुत्र, नाम तया धनंजय. एके दिवशी राजपुत्र, गेला पारधी अरण्यात, जेथे नसती मनुष्य मात्र, उदक वर्जित स्थळासी. राजपुत्र तृषाक्रांत, हिंडतसे अरण्यात, सवे होता शबरदूत, श्रमोनिया परियेसा. श्रमोनिया शबरदूत, हिंडत होता रानात, देखिता झाला अवचित, जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तयास्थानी, पडिले होते मेदिनी, शबरे घेते उचलोनी, म्हणे लिंग बरवे असे. शबर म्हणे राजसुता, माझे मनी ऐसी आर्ता, लिंग पूजा करणे नित्य, म्हणून घेतले परियेसा. राजपुत्र म्हणे त्यासी, न्यावे पाषाण लिंग घरासी, पूजा करावी शुचीशी, पत्रपुष्पे अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघेजण, मनपूर्वक पूजा करणे, हेची लिंग गिरिजारमण, म्हणून मनी निर्धारी पा. नानापरी पुष्पजाती, आणाव्या तुम्ही शिवाप्रती, धूप दीप विधान रीती, नैवेद्या द्यावे भस्मजान. भस्म असेल जे स्मशानी, आणावे तुवा प्रतिदिनी, द्यावा नैवेद्य सुमनी, प्रसाद आपण भक्षावा. येणे परी राजकुमरू, तया शबरा जहाला गुरु, विश्वास केला निर्धारू, शबरे आपुले मनात. कचित काळ येणे परी, पूजा करी शबर शबरी, एके दिवशी तया नगरी, चिता भस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी, चिता भस्म न मिळे काही, येणे परी 7 गावी, हिंडोनी आलो तो घरासी. चिंता बहु शबरासी, पुसता जहाला स्त्रियेसी, काय करू म्हणे तिसी, प्राण आपुला त्यजिन म्हणे. जैसे श्री गुरुने निरोपिले, तैसे नैवेद्या पाहिजे दिले, नाही तरी वृथा झाले शिवपूजन परियेसा. ऐकोनी पतीचे वचन, बोले शबरी हासोन, चिंता करी किंकारण, चिता भस्म देईन मी. मज भालुनी गृहात, अग्नी लावा तुम्ही त्वरित, काष्टे असती बहुत, दहन होईल आपणासी, तेची भस्म ईश्वरासी, उपहारावे तुम्ही हर्षी, व्रतभंग न करावा भरवसी, संतोष रूपे बोलतसे. कधीतरी शरीरासी, नाश असे परियेसी, ऐसे कार्यकारणासी, देह आपुला समर्पीन. ऐकोनी स्त्रियेचे वचन, शबर झाला खेदे खिन्न, प्राणेश्वरी तुझा प्राण केवू घेऊ म्हणतसे. ऐकोनी पतीचे वचन, विनवीतसे ती अंगना, कैसे तुम्हा असे ज्ञान, मिथ्या मोहे बोलतसा. देह सोडोनी आपणासी, दहन करी वेगेसी, आपण होऊनी संतोषी, निरोप दिते परियेसा. ऐसे नाना परिपतीसी, बोधी शबरी परियेसी, घरात जाऊनी पतीसी, म्हणे अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर, बांधिता झाला घराचे द्वार, अग्नी लाविता थोर, लागली ज्वाळा धुरंधर. दहन झाले शबरीसी,
भस्म घेतले परियेसी पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिदला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी श्रेयसी मधुनी वधिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करोन प्रसाद हाती घेऊन आपुले श्रेयस बोलावून देत धावता शबरतो तया दिवशी तेने परी आपले श्रेयती पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसी तो तेची शबरी येओनी उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी घेऊनी गेली घरात बोलावोनी श्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण जहाले देखा महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठोनी आले म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न जाहाला शूलपानी ऐसे म्हणता तत्क्षणी निजस्वरूपे उभा ठेला नमन करील लोटांगणी धावोनी लागती दोघे चरणी प्रसन्न जाहाला शूलपानी मागावर म्हणतसे इह सौख्य संसारी राज्य जिधले धुरंधरी गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियेसी विश्वास करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सर्व हे होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनी करीती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाले ते वेळी हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ उचलो निया करकमळे घालिती उदक काष्टासी तत्क्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तांचे जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्री गुरुसुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णदेही नर गेले कुष्ट तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजांसरसी ग्रामलोक आनंदी देसी घेऊनी येती आरतिया तया विप्रा बोलावोनी श्री गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यांमध्ये थोर तुची आमचा भक्त जाण जैसे श्री गुरूंनी निरोपिले तया परी त्याची जाहले म्हणून सिद्ध सांगितले नामधारक शिष्यांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ट संजीवनम नामं चत्वारिशतोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा उभा राहोन सन्मुखा कर जोडूनी ऐका नमन करी साष्टांगी एक असे माझी विनंती निरोपावे आम्हाप्रती आमुचे पूर्वजे कवने रीती सेवा केली श्री गुरुची ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारोन एक चित्ते करोनी मन ऐक शिष्या नामधारका. पूर्वी कथा सांगितले जे का श्री गुरुसी भेटले वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियेसा तयाचे नाम सायमदेव केली पूजा भक्तिभावे त्यावरी प्रीती अतिस्नेह आमुचे श्री गुरुमूर्तीचा तेथुनी आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियेसी ख्याती जाहली दाही दिशी कीर्ती वाढली बहुते परी येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती नाम नृसिंह सरस्वती भक्तवत्सल अवधारी तुमचा पूर्वज जो का होता सायमदेव नामे ख्याता त्याने ऐकिला वृत्तांता महिमा श्री गुरुयतीचा भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी आनंद बहुमानसी हर्षे निर्भर होऊन या साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत केशे करुणी पाद झाडित भक्तिभावे परियेसा कर संपुट जोडोनी स्तुती करी एकाग्रमणी त्रिमूर्ती तूची जान म्हणे श्री गुरु स्वामिया
आनंदजल लोचनी निघे संतोषे बहुमनी नवविधा भक्ती करुणी स्तुती केली गुरुची संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती माथा हस्त ठेवोनी म्हणती परमभक्त तुची आम्हा तुवा जे का स्तुती केली तेने मन माझे झाले तुझ वरदान दिले वंशोवंशी माझे दास स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वत्थासी त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंती येणे परी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती गुरु निरोप जेने रीती आला तो स्नान करुणी षोडशोपचारे गुरुसी पूजा करीसी भक्तिसी अनेक परी पक्वान्नेसी भिक्षा केली श्रीगुरु ते भक्तवत्सल श्रीगुरुमूर्ती तया विप्रा आपुले पंती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपुले जवळी पुसती क्षेम समाधान कैसे तुमचे वर्तमान कृपा के असे परिपूर्ण म्हणून पुसती संतोषे ऐकोनी श्रीगुरुचे वचन सायनदेव सांगे विस्तारुण कन्या पुत्र बंधुजन क्षेम सती स्वामिया उत्तर कंची म्हणे ग्रामी वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी असो देवा कृपा सिंधू पुत्रवर्ग बंधुजन करीती संसार यातना आपुली मनीची वासना करीन सेवा श्रीगुरुची ऐकोनी तयाचे वचन श्रीगुरु म्हणती हसोन आमुची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई एके समयी अरण्यात अथवा राहू नगरात आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केऊ सावू शका येणे परी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोपिती ऐकोनी विनवी मागुती म्हणे स्वामी अंगीकारी येणे परी श्रीगुरुसी सायनदेव भक्तिसी विनवी तसे परियेसी संतोषले श्रीगुरुमूर्ती श्रीगुरु तया विप्रा म्हणती जैसे असेल तुझे चित्ती दृढ असेल मनी भक्ती तरीच करणे अंगीकार स्थिर करोनी अंतकरण करिता सेवा श्रीगुरुचरण झाले मास 3 जान ऐक शिष्या नामकरणी वर्तता ऐसे ऐके दिवशी श्रीगुरु गेले संगमासी सवे घेतले तयासी समस्तांते वारोनी भक्तासहित संगमासी गेले श्रीगुरु निशी समयासी बैसते जाहले अश्वत्थासी सुखगोष्टी करीत देखा दिवस गेला अस्तमानी श्रीगुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतकरण कैसे असे पाहू म्हणती उठविती वारा अवचिती तेने वृक्ष पडो पाहती पर्जन्य आला महाख्याती मुसळधारा वर्षती जो का विप्र होता जवळी आश्रय केला वृक्षातळी तेव्हा केली ते वेळी वसरे करोनी श्रीगुरुशी पर्जन्य वारा समस्त देखा साहिले आपण भावे ऐका उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियेसी येणे परी यामदोनी पर्जन्य आला महाक्षोनी अनेक वारा उठोनी व्याजे शीत अत्यंत श्रीगुरु म्हणती विप्रासी शीत जाहले बहुवसी तुवा जाऊनी मठासी अग्नी अनावा शेकवाया निघाला शिष्य देखोनी श्रीगुरी म्हणती हसोनी नको पाहू आपुले नयनी उभय पार्श्वी परियेसा येणे परी द्विजवर पावला त्वरित गानगापुर वेशीपासी जाऊनी थोर हकारिले द्वारपाळा तयासी सांगिता वृत्तांत आणून दिला अग्नित्वरित तो घालून या भांड्यात घेऊनी गेला परियेसा न दिसे मार्ग अंधकार विजेच्या तेजे जातो नर मनी करीतसे विचार श्रीगुरूंनी माते निरोपिले दोन्हीकडे न पाहे म्हणती श्रीगुरु माते निरोप देती याची कैसी आहे स्थिती म्हणून पाहे ते वेळी आपुले दक्षिण दिसेशी पाहता देखे सर्पासी भिवून पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महानाग वाट सोडून या जाय राणी सर्वेची एती सर्पदोनी तेव्हा विप्रभ भिवोनी अतिशीघ्र जातसे स्मरता जाहला श्रीगुरुशी एको भावे धैर्यसी जातो विप्रशीघ्रेसी पातला संगमा जवळिके दुरोणी देखे श्रीगुरुसी सहस्रदीप ज्योतींसी दिसती विप्रबहुवसी वेदध्वनी ऐकतसे जवळी जाता द्विजवरू ऐकले दिसते श्रीगुरु गेला समस्त अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वाल्य केले अग्निसी उजेड झाला बहुवसी झाला विप्रसावदेसी पाहत असे श्रीगुरु ते
दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरु ते वंदोनी सवेची गेले निघोनी पूर्वीच विप्र भ्याला असे श्रीगुरु पुसती विप्रासी कागा भयाभीत झालासी आम्ही तू ते रक्षावयासी सर्प दोन्ही पाठविले न धरी भय आता काही अमुची सेवा कठीण पाही विचारुणी आपुल्या देही अंगीकारावी गुरुसेवा गुरुभक्ती म्हणजे असे कठीण दृढ भक्तीने सेवा करणे कळीकाळा ते न भेने तया शिष्ये परियेसा श्री गुरु म्हणती विप्रासी सांगेन कथा असे न सुरशी न गमे वेळ रात्रीशी ब्राह्मा मुहूर्त होय तव शंभू सांगे गिरिजेसी सर्वसाध्य गुरुभक्तीसी करावी एको भावेसी जोशी शिव तोची गुरु तयाचे एक आख्यान सांगेन तुझ विस्तारुण एक चित्त करोनी मन ऐक गिरिजे म्हणतसे गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जान अनेक तप अनुष्ठान करिता विलंब परियेसा नाना तप अनुष्ठान करीती यज्ञ महादान त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ जो गुरुभक्ती करील साध्य होय तात्काळ यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होय याचा एक दृष्टांत सांगेन एक असे विचित्र ब्राह्मयाचा अवतार व्यक्त त्वष्टा ब्रह्मा परियेसी त्यासी जाहला एक पुत्र अतिलावण्य सुंदर सकल कर्म कुशल धीर योग्य जाहला उपनयना त्वष्टा ब्रह्मा पुत्रासी व्रतबंध करी परियेसी करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरवला गुरुची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी वर्तता ऐसे येणे परी अपूर्व एक वर्तले वर्तता एके दिवसी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळा परियेसी गळत होती गुरुची तयावेळी शिष्यासी निरोप दिदला गुरु कैसी त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ ऐसे पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियेसी गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नव्हे ऐसे न तुटे कधी राहे स्थिर दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर शीघ्र करी गा गृह ऐसे ऐसा गुरु निरोप देती तेची समयी गुरुची सती सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी अनावी नसेल विनली अथवा शिवली विचित्रे रंगी पाहिजे केली माझे अंगाप्रमाणे वाहिली त्वरित आणि म्हणतसे गुरुपुत्र म्हणे त्यासी मागे न ऐक तुम्हासी पादुका आणाव्या मज ऐसी चाले जैसी उदका परी अथवा चिखल न लागे तयांसी न व्हावी अधिक पायासी जेथे चिंतू मानसी तेथे घेऊन जायसी इतुकिया अवसरी गुरुकन्या काय करी जाता त्याचा पालवधरी आपणासी काही आणावे तानवडे दोन्ही आपणासी घेऊन यावे परियेसी अनेक आपणा खेळावयासी घरकुल एक आणावे कुंजराचे दंते बरवे घरकुलत्वा करावे एक स्तंभी असावे कधी न तुटे नो हे जीर्ण जेथे ठेवी मी तेथे यावे सोपस्कार सहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भितरी सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण करावया पाकयत्न मडकी करुनी आणि पा आणिक सांगेन मी तुझ रांधणे करावया शिकवी मज पाक केली या उष्ण सहज असे असो नये अन्न जाना पाक करिता मडकेसी न लागे काजळ परियेसी आणून देगा भांडी ऐसी एक सर्व सोपस्कार गुरुकन्या ऐसे म्हणे अंगीकारिले शिष्यराणे निघता जाहला तत्क्षणे महारण्य प्रवेशला पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत ब्रह्माचारी ते देखत पुसता झाला ते वेळी पुसता झाला वृत्तांत बाळक सांगे समस्त गुरूंनी मागितले जे जे वस्त कवने परिसाध्य होय मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत सांगेन एक तुझ हित जेने तुझे कार्य साधे विश्वेश्वर आराधन असे एक निधान काशीपुर महास्थान सकळाभिष्टे साधतील काशीपुर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मनोकामना संदेह न धरी मनात
ऐकोनिया ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी. कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात. ऐसे म्हणता तापसी आपण नेईन म्हणे हर्षी. तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरी काशी. चला जाऊ त्वरितेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी. तापसी म्हणे ते वेळी बाळा यात्रा करी आता. बाळा म्हणे तापसीसी स्वामी माते निरोपदेसी. नेनो यात्रा आहे कैसी कवने परी रहाटावे. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी. तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूर्वक. पहिले मानिक करणेसी स्नान करावे नेमेसी. जाणून या विनायकांसी पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा. पुनरपि यावे गंगातीरा मानिक कर्णिका स्नान करावे. मणिकर्णिकेश्वर पूजा करी निर्धार. जाऊनी कंबळेश्वर पूजा करी गा भावेशी. ललिता देवी पूजोनी मग जावे तेथोनी. जरासंदेश्वर सगुनी पूजा करी गा भक्तिसी. सोमनाथ असे थोर पूजावा षोडटंकेश्वर. तया पुढे वाराहेश्वर पूजा करी गा ब्रह्माश्वरी. पशुपतीश्वरनिका पूजा करोनी बाळका. पितामह असे जो का त्या ईश्वरा ते पूजावे. कलेश्वर वंदुनी पुढे जावे एकोमनी. चंदेश्वराशी नमोनी पूजा करी गा विश्वेश्वरा. पुढे पूजी विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर. मग पूजा नागेश्वर हरिचंद्रेश्वर पूजियान. चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा. पूजा करोनी ऐका वशिष्ठ वामदेव पूजावा. पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर. विशालाक्ष मनोहर धर्मेश्वर पूजावा. विश्वबाहू पूजानिका पुढे अशा विनायका. वृद्धादिद्य असे जो का पूजा करी मनोभावे. चतुर्वक्रेश्वर असे थोर लिंग असे मनोहर. पूजा करी गा ब्रह्मेश्वर अनुक्रमे करोनिया. पुनः प्रकामेश्वर असे खुन. पुढे ईश्वर ईशान असे. चंडीश्वरा जान पुरा करी भक्तिसी. पूजी भवानी शंकर धुंडीराज मनोहर. अर्ची राजराजेश्वर लांगुलेश्वर पूजी मग. नकुलेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तिसी. परान्न परद्वेश्वराशी अपानी ग्रहणेश्वर पूजी मग. गंगेश्वर मोरेश्वर पूजोनी. अज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वर अर्जुन. नंदिकेश्वर पूजी मग. निष्कलंकेश्वर थोर लिंग असे मनोहर. पूजी मार्कंडेश्वर असुरेश्वर पूजी मग. तारकेश्वर असे थोर लिंग बहु मनोहर. पूजा महाकाळेश्वर दंडापानी पूजी मग. महेश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी. वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका. अविमुक्तेश्वरासी तुवा जाऊन या हर्षी. पूजा करी गा भावेसी मोदादी पंचविनायका. आनंद भैरवा पूजा करी पुनरपि जाय महाद्वारी. जेथे असे मनमथारी विश्वनाथ परियेसा. बाळा तुवा येणे परी अंतर्गृह यात्रा करी. मुक्ती मंडपा भितरी जाऊनी नमस्कारावे. ऐसी यात्रा करोनी विश्वनाथा ते नमुनी. मग निघावे तेथोनी दक्षिण मानस यात्रेसी. मणिकर्णिकेसी जाऊनी स्नान उत्तरवाहिनी. विश्वनाथा ते पूजोनी संकल्पावे यात्रेसी. तेथोनी निघावे हर्षी मोदादी पंचविनायकांसी. पूजा करावी भक्तीसी धुंडीराज पूजी मग. पूजा भवानी शंकरा दंडपानी नमन करा. विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे. स्नान धर्म कुपेसी श्रद्धादी विधी करी हरसी. पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी मग. पूजावी देवी ललिता जरासंदेश्वर नमिता. पूजी मग सोमनाथा वाराहेश्वरा भक्तिसी. दशाश्वमेध तीर्थेसी स्नान करा श्रद्धेसी.
प्रयागतीर्थे परियेसी स्नान साध्य करावे. पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेध ईश्वरासी. पूजा करिगा भक्तिशी शीतलेश्वर अर्ची मग वंदीदेवी सर्वेश्वर मनुभावी. धुंडीराज भक्तिपूर्वी पूजा करिगा ब्रह्मचारी. तिळ भांडकेश्वर देखा पूजा करोनी पुढे ऐका. रेवा कुंडी स्नाननिका मानस सरोवरी मग स्नान. श्राद्धादी पितृतर्पण मानसेश्वर पूजोन. मनकामना पावने जान ऐक बाळा ब्रह्मचारी. पुढे 64 योगिनी पूजा करिगा एकोमनी. कुक्कुट द्विजा ते वंदुनी मंत्र तेथे जपावा. वाराणस्या दक्षिणांगे कुक्कुटो नाम वै द्विजः. तस्य स्मरणात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेतं. पुढे मासोपवासासी पूजिजे गोबाईसी. 7 कवड्या घालून यातिसी नमन भावे करावे. शुक्रकृपी करी स्नान करी शुक्रेश्वर अर्चन. मग पुढे अन्नपूर्णा नमुन पूजा करी भावेसी. धुंडीराजा ते पूजोन ज्ञानवापी करी स्नान. ज्ञानेश्वरा अर्चोन दंडपानी पूजावा. आनंद भैरवासी वंदुनी महाद्वारा राजोनी. साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे. ऐसी दक्षिण मानस यात्रा असे विशेष. ब्रह्मचारी करिगा हर्षे योगीराज सांगत असे. आता उत्तर मानसासी सांगेन विधी आहे कैसी. संकल्प करुणी मानसी निघावे तुवा बाळका. जावे पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी. कोटी जन्म पापनाशी प्रख्यात असे पुराणांतरी. पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे. किराणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जान. नामे असती सगुण ऐक बाळा एक चित्ते. ऐशा परी पंचगंगेसी स्नान करिगा भावेसी. बिंदू माधव पूजेसी पूजा करिगा केशवा. गोपाळ कृष्ण पूजोनी जावे नृसिंह भुवनी. मंगळा गौरी वंदोनी गभस्तेश्वर पूजावा. मयुषादित्य पूजेसी जावे तुवा भक्तिसी. पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागुती भुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तिसी. संकल्पावे विधिसी निघावे उत्तर मानसा. मग निवहावे तेथून आदित्या ते पूजोन. ओमी अर्धकेश्वर अर्चोन पापभक्षेश्वरा पूजिजे. नवग्रहांते पूजोनी काळभैरवा ते वंदोनी. क्षेत्रपाळा अर्चोनी काळकुपी स्नान करी. कृत्तिवासेश्वरा देखा पूजा करोनी बाळका. पुढे जाऊनी ऐका शंखव्यापी स्नान करी. तेथे आचमन करोनी रत्नेश्वरा ते पूजोनी. सीतेश्वरा अर्चोनी दक्षेश्वर पूजी मग. चतुर्वक्रश्वरी पूजा करी वो बाळा तू ओजा. पुढे स्नान करणे काजा वृद्ध काळ कुपा जावे. काळेश्वराचे पूजेसी तुवा जावे भक्तिसी. अपमृत्यवेश्वरा हर्षी पूजा करिगा बाळका. मंदाकिनी स्नान करणे मध्यमेश्वरा ते पूजने. तेथोनी मग पुढे जाणे जंबुकेश्वर पूजावया. वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तिसी. दंड खात कुपेसी स्नान श्राद्ध तू करी. पुढे भूत भैरवासी पूजिजे ईशानेश्वराशी. जैगीश व्यहगुहेसी नमन करुणी पुढे जावे. घंटाकुंडी स्नान करी. व्यासेश्वरा ते अर्चन करी. कुंदकेश्वरा ते अवधारी पूजा करिगा भक्तिसी. ज्येष्ठव्यापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजने. सवेची तुवा पुढे जाणे स्नान सप्तसागरात. तेथोनी वाल्मिकेश्वरासी पूजा करिगा भक्तिसी. भीमलोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृ कुंडेसी करणे श्राद्ध विधीसी. पिशास मोचन तीर्थेसी पुढे जावे अवधारा. पुढे कपर्देश्वरासी पूजा करिगा भक्तिसी. कर्कोटक वापिसी स्नान करिगा बाळका.
कर्कोटकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी पुढे ईश्वर गंगेसी स्नानदान करावे. अग्नीश्वराचे पूजेसी चक्रकुंडी स्नानासी तुवा जावे भक्तीसी श्राद्ध कर्म करावे. उत्तरार्क पूजोन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चोन कपिलेश्वर पूजी मग. ऋणमोचन तीर्थेसी श्राद्धादी करावी भक्तीसी पापविमोचन तीर्थेसी स्नानादी श्राद्धे करावी. तीर्थ कपाल मोचन स्नान श्राद्ध तर्पण कुलस्तंभाप्रती जाऊन पूजा करीगा भक्तीसी. असे तीर्थ वैतरणी श्राद्ध करावे तेथे स्नानी विधिपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे. मग जावे कपिलधारा स्नान श्राद्ध तुम्ही करा सवस्तेसी द्विजवरा गोदान द्यावे पर्येसा. वृषध्वजा ते पूजोन मग निघावे तेथून ज्वाला नृसिंह वंदोन वरुणा संगमी तुम्ही जावे. स्नान श्राद्ध करोनी केशवादित्य पूजोनी आदि केशव अर्चोनी पुढे जावे पर्येसा. प्रल्हाद तीर्थ असे बरवे स्नान श्राद्ध तुवा करावे प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे पर्येसा. कपिलधारा तीर्थ थोर स्नान करावे मनोहर पूजोनी त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वरा पूजावे. पुढे जावे महादेवासी पूजा करी गा भक्तीसी द्रुपदेश्वर सादरेसी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वतीसी तिन्ही लिंगे विशेषी पूजा करी गा भक्तीसी काम्य तीर्थे पाहे मग. कामेश्वरा ते पूजोनी गोप्रतार तीर्थस्थानी पंचगंगेसी जाऊनी स्नान मागुती करावे. माणिक कर्णिका स्नान करणे जलशियाई ते पूजने हनुमंता ते नमन करणे मोतादी पंचविनायकासी पूजा अन्नपूर्णेसी धुंडीराज पर्येसी ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजीदंड पानीसी मोक्षलक्ष्मी विलासासी पूजा पंच पांडवांसी द्रौपदी विनायका पूजा आनंद भैरवासी अवमुक्तीश्वर हर्षी पूजोनी संभ्रमेसी. विश्वनाथ सन्मुख सांगे उत्तरमानस यात्रेय यथावद्या मायाकृता न्यूनातिरिक्त शंभू प्रियतानया विभू. ऐसा मंत्र जपोनी साष्टांग नमन करुणी मग निघावे तेथोनी पंचक्रोश यात्रेसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे काशी यात्रा निरूपणं नाम 1/4 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 170. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 42. श्री गणेशाय नमः. संकल्प करुणिया मनी जावे स्वर्गद्वार भोनी गंगा केशवा पूजोनी हरीश्वर चंद्रमंडपा. स्वर्गद्वारा असे जाण मानिकर्णिका तीर्थविस्तीर्ण तुवा तेथे जाओन संकल्पावे विधीसी. मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करी दंडपानेसी पूजा आनंद भैरवासी. मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनिया ईश्वरासी सिद्धिविनायक पूजावा. गंगा केशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी राजसिद्धेश्वर अनाध्यानी दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी पुढे शुलंटके टंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेध पूजी मग. वंदी देवी दे पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी केदारेश्वर धरामध्यानी हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा संगमेश्वरी लोलार्काते अवधारी अर्कविनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग. आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्याऊनी पुनर्दर्शन दे म्हणोनी प्रार्थावे तयासी. विश्वकसेन ईश्वरासी कर्दमतीर्थी स्नानहर्षी कर्दमेश्वरासी पूजेसी तुवा जावे बाळका. जावे कर्दम कुपासी
पूजी गा सोमनाथासी मग विरूपाक्ष लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी कर जोडोनी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा पुनर्दर्शन दे आम्हासी दे म्हणावे भक्तीसी मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजेते पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा परियेसी वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसी जावोनी द्वितीय दुर्गेसी अर्चावे विकटाक्ष देवेसी पूजा करी मनोभावे पूजी भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात काळकूट देवाप्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षा ते नमोनी यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी रवी रक्ताक्ष गंधर्वाशी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी नरकार्णव तरावयासी पूजी भीमचंडीसी विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे एकपाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा भरवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपर्देश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडसी उद्दंड गणेशासी पूजा करी चतुर्मुख विनायका उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे जावे तपोभूमीशी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमिदेवी अर्ची मग नकुळेश्वर पूजोन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपानी विनायक याची पूजा करोनी पृथ्वीश्वरा ते नमोनी शरयू कुपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी वृषभध्वजा पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदीचरणी वरुणा संगमी स्नान करुनी श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायका बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वराशी स्नान कपिलातीर्थासी त्रिलोचनेश्वराशी पूजा करी भक्तीने पूजी मंगळगौरीसी गबस्तेश्वरा परियेसी वशिष्ठ वामदेवसी पर्वतेश्वर पूजावा महेश्वराचे पूजेशी पुढे सिद्धी विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मानिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी विश्वेश्वर मग स्मरोणी हर्षी महादेवासी पूजावे पुनरपि जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णुसी पूजावे तुवा दंडपानीसी मग धुंडीराज अर्चावा आनंद भैरवासी पूजोनी आदित्ये शाते नमोनी पूजा करीगा एकोमनी मोदादी पंचविनायकांसी पूजा करीगा विश्वेश्वरासी मोक्षलक्ष्मी विलासासी नमुनी जावे सन्मुखेसी मंत्र म्हणावा येणे परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वप्रसादान महादेव कृताक्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मग शंकर गतानी पंचक्रोशात्मलिंगशास्य प्रदक्षिणातम ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपादी करोन आठाठाई वंदावे अनेक एक प्रकार सांगेन ऐक विचार नित्ययात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचेल सुची होवोनी
चक्रपुष्परणी स्नान करोनी देव पितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी. मग निघावे तेथोनी द्रुपदातीश्वर पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे. मग नमावा दंडपानी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथोनी धुंडीराज अर्चिजे. ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन मग पुढे जावे तुवा. महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपानी विनायका पूजा करी मनोहर. मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवसी पूजावा. आता शक्ती यात्रेसी सांगेन ऐका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्यात. गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करोनी ऐका पूजा मुख्य भाळनेत्रिका भक्तिभावे करोनिया. ज्येष्ठावापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नानदान करावापिसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा. विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी. स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी. पूजा इतके शक्तींसी मग पूजिजे लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर. यात्रा तिथी चतुर्तिथीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्रासी विघ्न न करी तीर्थवासी अंते. मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवांसी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर. रविवार सप्तमीसी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी. ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी. इतुके ब्रह्मचारीसी आसी यात्रा सांगे तो तापसी आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल. तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनी धरी गा निर्धारू गुरु स्मरण करी असे. इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परीयेसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य. ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधिपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने. पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला व्योमकेसी निज स्वरूपे सन्मुखेसी उभा राहिला शंकर. प्रसन्न होऊनी शंकर म्हणे दिदला मागवर संतोषोनी त्वष्टकुमार विनविता झाला वृत्तांत. जे जे मागितले श्री गुरु अनिक त्याचे कन्याकुमारू सांगता जाहला विस्तारू तया शंकराजवळी देखा. संतोषोनी ईश्वर देता जाहला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होसी. मग निघाला तेथोनी केली आयती तत्क्षणी प्रसन्न होता शुलपानी कायनो हे परियेसा. जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेगवस्रू तया गुरु सन्मुखेसी. सकळ वस्तू देऊनी लागतसे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरुश्रमणी पुत्रकन्येसी वंदिले. उल्हास झाला श्री गुरुसी अलिंगितसे महाहर्षी म्हणे शिष्यताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्तिते. ऐसा वरला धोनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीसी. ईश्वर म्हणी गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे ज्यासी सकळाभिष्ट तो पावे. भव म्हणजे सागरू उतारवाया पैलपारू समर्थ असे एक गुरु त्रयमूर्ती त्याच्या अधीन. या कारणे त्रयमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलती गुरुविने पार नाही. संतोषोनी द्विजवरू करिता जाहला नमस्कारू ऐसी बुद्धी देणार गुरु तूची स्वामी कृपानिधी. काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारुण
ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामिया. पाहे आपुले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती, जागृती अथवा सुषुप्ती न कळे माते स्वामिया. म्हणून विप्र ते वेळी वंदी श्री गुरु चरणकमळी, विनवितसे करुणा बहाळी भावभक्ती करोनिया. जय जय परमपुरुषा परमहंसा, भक्तजन हृदय निवासा, श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती. म्हणे त्रयमूर्तीचा अवतारू, तूची देवा जगद्गुरु, आम्हा दिसतोची नरू. कृपानिधी स्वामिया, मज दाविला परमार्थ, लभ्य जारी पुरुषार्थ, तूची सत्य विश्वनाथ. काशीपुर तुझ पाशी, ऐसे परी श्रीगुरुशी, विनवी विप्रच परियेसी, संतोषोनी महाहर्षी, निरोप देती ते वेळी. श्रीगुरु म्हणती सायन देवासी, दाखविली तुझ काशी, पुढे वंश एकविशी, यात्रा फळ तुम्हा असे. तूची अमुचा निज भक्त, दाविला तुझ दृष्टांत, आम्हा पासी सेवा करीत, राय हो भक्त म्हणितले. जरी राहसी आम्हा पासी, नको वंदू म्लेच्छांसी, अनोनिया श्रीपुत्रासी, भेटी करवी म्हणतसे. निरोप देऊनी द्विजांसी, श्री गुरु गेले मठासी, सदानंद जैसे तैसी, होतो गुरु भक्तजना. आज्ञा घेऊनी सहज, गेला तुमचा पूर्वज, कलत्र पुत्रांसहित द्विज, आला गुरु दर्शना. भाद्रपद चतुर्देशी, शुक्ल पक्ष परियेसी, आले शिष्य भेटीसी, एको भावे करोनी. येती शिष्य लोटांगणी, एको भावे तनुमनी, येऊनी लागती चरणी, सद्गदित कंठ जाहले. कर जोडोनी तये वेळी, स्तोत्र करीती तेही सकळी. ओम नमोजी चंद्रमौळी, त्रयमूर्ती तूची होसी. गंगा स्नाने पापनासी, ताप हरितो शशी, कल्पवृक्ष छायेसी. कल्पिले फळ पाविजे, एकेकाचे एकेक गुण, ऐसी असती लक्षण, दर्शन होता श्री गुरुचरण, तिनी फळ पाविजे. येणे परी श्री गुरुसी, स्तुती केली बहुवसी, संतोषोनी महाहर्षी, आश्वासिती तये वेळी. सिद्ध म्हणे नामकरणी, काय सांगू तया दिनी, कैशी कृपा अंतकरणी, तया श्री गुरु यतीच्या. आपुले कलत्र पुत्रेसी, जैसा लोभ परियेसा, तैसे तुमचे पूर्वजासी, प्रेमभावे पुसताती. गृहवार्ता कुसरी, क्षेम पुत्र कलत्री, द्विज सांगे मनोहरी, सविस्तारी परियेसा. कलत्रेसी नमोन, सांगे क्षेम समाधान, होते पुत्र दोघे जण, चरणावरी घातले. ज्येष्ठ सुत नागनाथ, तयावरी कृपा बहोत, कृपानिधी श्री गुरुनाथ, माथा हात ठेविती. श्री गुरु म्हणती द्विजासी, तुझ्या ज्येष्ठ सुतासी, आयुष्य होईल पूर्णायुषी, संतती याची बहुवस. हाची भक्त आम्हासी, असेर स्त्रियायुक्तेसी, तुवा आता म्लेच्छासी, सेवा वंदन न करावे, तया दिवस म्लेच्छासी, तुवा जाऊनी वंदिसी. हानी असे जीवासी, म्हणून सांगा तयावेळी. मग म्हणती द्विजासी, जाबे त्वरित संगमासी, स्नान करोनी त्वरितेसी, यावे म्हणती तये वेळी. ग्रामलोक तया दिवसी, पूजा करीती अनंतासी, येऊन या श्री गुरुसी, पूजा करीती परियेसा. पुत्र मित्र कलत्रेसी, गेला गंगा संगमासी, विधिपूर्वक अश्वत्थासी, पूजुनी आले मठात. श्री गुरु म्हणती द्विजासी, आजी व्रत चतुर्दशी, पूजा करी अनंतासी, समस्त द्विज मिळोनी. ऐसे म्हणता द्विजवरू, करिता होय नमस्कारू, आमुचा अनंत तूची गुरु, व्रत सेवा तुझे चरण. तये वेळी श्री गुरु, सांगता होय विचारू, पूर्वी कौटिन्य ऋषीश्वरू, केले व्रत प्रख्यात. ऐसे म्हणता द्विजवरू, करिता जाहला नमस्कारू, कैसे व्रत आचरू, पूर्वी कवने केले असे. ऐसे व्रत प्रख्यात, स्वामी निरोपिता बहुत, तयाचा आदी अंत, मज कथा निरोपिजे.
त्याचे पुण्य काय घडे, काय लाभे रोकडे, ऐसे मनीचे साकडे, फेडावे माझे स्वामिया. ऐसे विनविता द्विजवरू, संतोषी जाहले श्रीगुरु, सांगता ती विस्तारू, सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्वष्टापुत्र आख्यान सायं देव वरलाभो नाम द्विचरत्वारिशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 113. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमहा. श्री गुरु म्हणती द्विजासी, या अनंतव्रत महात्म्यासी, तुवा पुसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडुसुत, तेने केले हेची व्रत, राज्य लाधला त्वरित, ऐसे व्रत हे उत्तम. असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधुसहित, असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरिसी. भक्तवत्सल नारायण, त्यांचे कष्ट ओळखून, आला तेथे टाकून, जेथे होते पंडुकुमार. कृष्ण येता देखोनी, धर्मजाय लोटांगणी, दंड प्रणाम करुणी, वंदिता झाला ते वेळी. तुझ वाचोनी आम्हासी, आता सांगो कवनापाशी, जरी आम्हा उपेक्षीसी, काय कांक्षा जीवाची. तुझ सारिके असता छत्र, आम्हा कष्ट अपरिमित, कवने प्रकारे स्वस्थ चित्त, राज्यप्राप्ती आम्हासी. कृष्ण म्हणे पंडुसुता, सांगेन तुम्हा एकव्रता, तात्काळ प्रसन्नता, राज्य होणे तुम्हासी. व्रतांमध्ये उत्तम व्रत, अनंत नाम विख्यात, हे आचरावे तुम्ही त्वरित, राज्य होईल तुम्हासी. सांगेन तुम्हासी अनंत कवन म्हणसी, सर्वा ठाई आपणवासी, अनंत नाम आम्हा असे. अनंत मीच जानसी, संशय न धरी मानसी, त्रयमूर्ती मीच सर्वांशी, ब्रह्मा विष्णू महेश्वर. अस्ति सप्त पाताळ, भूर्भुवादी लोक सकळ, अनुरेणू तृणकाष्ट सकळ, विश्वात्म्या आपणची. न करी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणजे मीच निर्धारा, विधीपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बरवे असे. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, तुवा पूजावे अनंतासी, शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी, चतुर्दशी परिएसा, आराधवावे अनंतासी, त्वरित राज्य तू पावसी. पूर्वी कवने केले म्हणसी, सांगेन ऐका तत्पर. पूर्वी असे पूर्वी कृतयुगेसी, सुमंतू नाम द्विज परियेसी, उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी, भृगु कन्या दीक्षा नामे, तेची झाली सुमंताची भार्या, पतिव्रता औदार्या, कन्या झाली तिसी सुनतनया, नाम तियेचे सुशीला. वर्तता ऐसे एके दिवशी, जाहले प्राप्त दैववशी, सुमंत पत्नी पंचत्वासी, पावली कलेवर सोडोनी. सुमंतुसी भार्या हिनत्व आले, समस्त कर्म राहिले, पुनःसंधान पाहिजे केले, म्हणून नारी अनिक केली. तिचे नाम असे कर्कशा, दुःशीला आचरणी परिएसा, नित्य कलह करी बहुवसा, कन्यापती सवे देखा. सुशीला कन्या उपवर झाली, सुमंतू चिंता वेळोवेळी, इसी एखादा वर मिळेल जवळी, कन्यादान करीन म्हणे. ऐसे चिंतिता एके दिवशी, तेथे आला कौंडिन्य ऋषी, विचारिता कन्येसी, सुमंते अंगीकार केला. कन्यादान गृहोक्तेसी, देता झाला कौंडिन्यासी, मिळोनी होते 2 मासी, आषाढ आणि श्रावण. कन्या माते ते झाले वैर, सापत्निकाचा हाच विचार, कौंडिन्ये पुसे सुमंता सत्वर, जाऊ आश्रमा आणि कठाया. सुमंतू म्हणे कौंडिन्यासी,
आणि कराहावे 12 दिवसी, सर्व सिद्धा त्रयोदशेसी प्रस्थान तुम्ही करावे. सुमंतूची विनंती ऐकोन आणि कराहिले 12 दिन, मुहूर्त प्रस्थान करून एरे दिवशी निघाले. सुमंतू म्हणे कर्कशेसी, कन्या जाय पती सरसी, भोजन द्यावे जामातासी, व्रीही गोधूमान्न दे म्हणे. पती सांगताची काय झाले, धावत घरात गमन केले, दूढ कवाड लाविले, पाषाण लावी द्वारवंटा. पाहू गेला स्वयंपाक घरात, होतो कोंडा गोधूम खरा, देता झाला कन्यावरा, निरोप दिल्हा दोघांसी. दोघे बैसोनी रथावरी, निघाला कौंडिन्य संतोषकारी, माध्यान्ह काळी नदी तीरी अनुष्ठाना उतरला. ऋषी बैसला अनुष्ठानी, सुशिला होती रथस्थानी, तिरी पाहतसे गहनी, स्त्रिया समुदाय बहु असे. रक्तांबर वस्त्रेसी, परिधान केले बहुवसी, व्रत म्हणती चतुर्दशी, कलज पूजिती पृथक पृथक. स्त्रिया म्हणती सुशिलेसी, अनंत व्रत असे परियेसी, पूजिता होय तात्काळेसी, सकळाभिष्टे पावती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, व्रत करावे परियेसी, अनंत नाम ख्यातीसी, सांगेन तुझ ऐकपा. रक्तपट्ट सूत्रेसी, अनंत करावा चतुर्दश ग्रंथीसी, घेऊनी यावे नदीसी, स्नान करावे शुचीने. दिव्यांबर परिधानोनी, हळदी कुंकुम लावोनी, आणावे कलश नूतन दोनी, गंगा यमुना म्हणोनिया. उदक भरोनी तयांत, पंचपल्लव रत्नसहित, घालुनी पुजावे त्वरित, षडोपचारे करुनी. दोन्ही कलशांवरती देखा, नूतन वस्त्र ठेवावे निका, पद्म लिहावे अष्टदलिका, कलशांवरी ठेवावे. शेष पुजावे दर्भाचे, षडोपचारी वाचे, ध्यान करावे विष्णूचे, शेषशायी म्हणोनिया. सप्तफणीचे शेषासी, सदा विष्णू तयापाशी, याची कारणे नाम तयासी, अनंत ऐसे ध्यान करावे. ओम नमः भगवते मंत्रेसी, षडोपचारे दर्भग्रंथीसी, अनुनी नवदोरेसी, ध्यान करावे मग तेथे. अनंत गुण रत्नाय मंत्रेसी, नवे दोरे ठेवावे कलशेसी, पूजा करावी पुरुष सुक्तेसी, अतो देवा मंत्रसहित. षडोपचारे पूजोनी, संसार गव्य रते, मंत्रे बाधा कर दक्षिणी, नमस्ते वासुदेव मंत्रेनी, जीर्ण दोर विसर्जावा. दाताच विष्णुर्भगवान म्हणत, बाण द्यावे गोधूम घृत, प्रस्त गोधूमाचे सघृत, सगुड सफल द्यावे वान. ऐसे 14 वर्षे देखा, व्रत आचरावे विशेषा, उद्यापन करावे निका, चतुर्दश कलश द्यावे. ऐसे सांगता सुशिलेसी, व्रत आचरावे त्वरितेसी, आजची असे चतुर्दशी, व्रत करी आम्हासवे. समस्त मिळवणी तिसी, तंतू देता अनंतासी, गाठी बांधिता चतुर्दशी, पूजा करविती आपणासवे. कोंडा होता गोधूमाचा, आणोनी देती अर्धसाचा, वान देऊनी सुवाचा, निरोप घेतला स्त्रियांचा. चला म्हणून पुढे निघती, दोघे बैसोनिया रथी, जाता पुढे नगर देखती, अमरावती ऐसे देखा. नगर लोक सामोरे येती, चला स्वामी ऐसे म्हणती, तुम्ही या नगरा अधिपती, तपोनिधी म्हणती लोक. नाना समारंभे देखा, नगरी प्रवशली दंपती ऐका, ऐश्वर्य भोगिले बहुसुखा, श्रीमदनंत महाप्रसादे. ऋषी मुसे स्त्रियेसी, काय बांधिले हस्तमुळेसी, वश्य करणे आम्हासी, रक्तदोरा बांधिला. सुशला म्हणे भ्रतारासी, अनंत दोरा परियेसी, याची या प्रसादे आम्हासी, अष्टेश्वर्य प्राप्त झाले. ऐसे वचन ऐकोनी, कौंडिन्य क्रोपे प्रज्वाळला मनी, दोरा हिरोनी घेऊनी, अग्निकुंडी सांडिला. मग म्हणे कैचा श्रीमदनंत, म्या तप केले बहुत, तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी. हा हा म्हणून सुशिला मनी, धावत गेली अग्निस्थानी, काढोनिया क्षीरस्नपनी, केले देखा दोरकासी. अनंत क्षोभ दोषेसी, अष्टेश्वर्य गेले तत्क्षणेसी, दरिद्री झाला परियेसी, द्विजवर कौंडिन्य देखा. मग विचारी मानसी, म्हणे अनंत रुसला आम्हासी, वाया घातले अग्निसी, मदांदे मज वेष्टिले. करीन आता नेम एक, जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक, श्रीमदनंत दर्शने सुख, अन्नोदक देईन मी. म्हणून निर्वाण करोनी, निघेतो अरण्य भुवनी, भार्ये सहित कौंडिन्य मुनी, निघता झाला परियेसा. हा हा अनंत म्हणत, शीघ्र जातसे अरण्यात,
तव देखिला वृक्षच्युत पुष्पी भळी भरला असे. कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नाताळती. कौंडिन्य पुसे तया प्रती अनंतास देखिले की. वृक्ष म्हणे कौंडिन्यासी दृष्टी न पडे आम्हासी. तुवा जरी देखिली अससी तरी आम्हासी सांगावे. ऐसे ऐकोनी पुढे जात धेनू देखिली वत्सासहित. हिंडतसे तृणात तोंडा न ए भक्षावया. द्विज म्हणे धेनूसी जरी तुवा अनंत देखिलासी. कृपा करुणी आम्हासी सांगे म्हणे द्विजवर. नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी. मज विषयी सांगा त्यासी. अवस्था ऐसी धेनू म्हणे. ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर. तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की. वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी. तुम्ही देखिला तयासी आम्हा विषयी विनवावे. पुढे जाता देखे कौंडिन्य सरोवरे रम्य दोन. उदक मिळाले अन्योन्य हंसादी पक्षीर सेविती. कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसी. द्विज पुसे तयासी अनंता ते देखिले की. सरोवरी म्हणती तयासी नेनो कैसा अनंतासी. भेटी होईल तुम्हासी आम्हा विषयी सांगावे. पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर. पुसतसे तया विचार ते न बोलती तयासी. इतुक्या अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी. जवळी आला परिकरी उठी उठी म्हणतसे. काय विप्रा पुसतोसी श्रीमदनंत कोठे आहे विचारिसी. दाखवीन चाल आम्हा सरसी म्हणून धरिले उजवा कर. उठवोनी कौंडिन्यासी घेऊनी जाता अरण्यासी. नगरी जाहली पूर्वील जैसी महदाजच्छर्य पाहतसे. घेऊनी गेला नगरात सिंहासन रत्नखचित. नेऊनी तेथे बैसवित आपण दाखवी निजरूप. रूप देखोनी कौंडिन्य स्तोत्र करी अति गहन. चरणी माथा ठेवून विनवितसे कर जोडुनी. पापी आपण पापकर्मी नेनो तुझी मक्ती धर्मी. पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करिगा दाताराम. ऐसे स्तविले कौंडिन्यांनी ऐकोनी प्रसन्न झाला तत्क्षणी. भक्तजन चिंतामणी वरत्रय देता झाला. धर्मप्राप्ती दरिद्रा नाशन शाश्वत वैकुंठ भुवन. ऐसा वर दिधला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपि द्विज विनवी देखा म्या देखिले आश्चर्य ऐका. अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र असे. त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती. पुढे येता मागुती देखिली धेनू सवत्स. तृण असे तेथे प्रबळ त्यांचा तोंडा नये कवळ. अनेक देखिली निर्मळ सरोवरी दोन्ही तेथे. अन्योन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक. पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर. त्याचे मुखा नये ग्रास सर्व काळी वनवास. पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत. सवे एक गर्दभासी देखिले स्वामी मार्गेसी. पुढे येता संदिसी देखिला वृद्ध ब्राह्मण. कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारोन. ऐक भक्त्या कौंडिन्या वृक्ष तुवा देखिला. पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र. उन्मतपणे गर्वे थोर शिष्यवर्गान सांगेची. देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक. केले नाही दानादिक त्याने पापे ऐशे गती. सरोवरे तुवा दोनी देखिली म्हणसी नयनी. पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात. खरे म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध. जाहले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणची. जे जे तुवा देखिले त्या समजता मुक्ती दिल्हे. ऐकिल ऐश्वर्य भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी. ऐशी कथा धर्मासी सांगितले ते ऋषिकेशी. आचरले भक्तीसी अनंत व्रत तये वेळी. युधिष्ठिर दंपत्येसी व्रत आचरिला भक्तीसी. श्रीमदनंत प्रसादे त्वरितेसी पांडव राज्य पातले. राहोनिया श्री गुरुपाशी सेवा केली बहुवसी. ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु. सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी. निधान लाधला परियेसी श्री नरसिंह सरस्वती गुरु. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती
मृत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमदनंतव्रत महिमा वर्णनम नामम त्रिचत्वारिशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.